तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात याचा अर्थ एकच, रात्री तुम्हाला जाग येते. अचानक कोणत्या तरी अनामिक शक्तीने तुमच्या खांद्यावर हात ठेवून हलवावं तसं तुम्ही दचकून उठता. डोळे उघडता, अंधार असतो, शांतता असते, भयान शांतता. घड्याळात बघता आणि वेळ असते रात्रीचे 3 वाजून काहीतरी मिनिट. तुमच्या अंगावर शहारा येतो. पण 1 सेकंद थांबा मित्र हो. तुम्ही विचार करत असाल की हा नुसता कोइन्सिडन्स असेल बाबा, कदाचित कोणता तरी स्ट्रेस असेल, कदाचित जेवण जड झालं, कदाचित फोनचा स्क्रीन बघत बघत तुम्ही झोपलात म्हणून तुम्हाला असं झालं असेल. पण मला एक प्रश्न विचारू द्या, हे रोजच का होतं? हे नेमकं त्याच वेळेला का होतं? हे फक्त तुम्हालाच का होतं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही जागे होता त्या क्षणी तुम्हाला जे फील होतं ते कसं डिस्क्राईब कराल तुम्ही? एक अनामिक ओढ, एक अस्वस्थता, एक भावना की कोणीतरी तुम्हाला बोलवतंय? आज मी तुम्हाला जे सांगणार आहे मित्र हो, ते ऐकल्यानंतर तुम्ही रात्री 3 वाजता जागे झालात तर तुम्हाला भीती वाटणार नाही. उलट तुमचे डोळे आनंदाने भरून येतील. कारण तुम्हाला कळेल की ही भीतीची वेळ नाहीये, ही तुमच्या संपूर्ण आयुष्याला बदलण्याची वेळ आहे. पण सुरुवातीला मला तुम्हाला एक सत्य कथा सांगायची आहे आणि ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही ह्या विषयाकडे पुन्हा कधीच पहिल्यासारखं पाहणार नाही. अंबरनाथची ती रात्र, 2019 साल, अंबरनाथ, ठाणे जिल्हा. सुरेश जाधव नावाचा एक माणूस, वय वर्ष 44, एका छोट्या कारखान्यात सुपरवायझर म्हणून काम करायचा. पगार महिन्याला 18,000 रुपये होती त्याची. बायको, 2 मुली, आई आणि एक स्वतःचं अर्धवट बांधलेलं घर. EMIचा बोजा याच्यावर होता. मुलींच्या शाळेची फी भरायची होती, आईच्या औषधांचा खर्च आणि दर महिन्याच्या शेवटी हातात शिल्लक काय राहायचं हो? शून्य. कधी कधी तर उणे. सुरेशला एक प्रॉब्लेम होता. प्रत्येक महिने त्याला रात्री 3 ते 4 दरम्यानच जाग यायची. रोज एकही दिवस चुकायचा नाही. तो जागा व्हायचा, छताकडे बघायचा, बायको शेजारी शांत झोपलेली असायची, मुलं झोपलेली असायची आणि त्या शांततेत त्याला एक गोष्ट जाणवायची, एक प्रचंड एकटेपणा, एक भावना की आयुष्यातून काहीतरी निसटतंय आणि मी जगतोय, पण खरंच जगतोय का, अशी भावना. एक दिवस त्याने त्याच्या आईला सांगितलं, आई, मला रोज रात्री 3 वाजता जाग येते ग, झोपच लागत नाही. आईने त्याच्याकडे बघितलं आणि एक वाक्य त्याला ती बोलली, फक्त एकच वाक्य. ती म्हणाली, सूर्या, 3 वाजता देव बोलावतो. ती वेळ झोपायची नाही, ती त्याला ऐकायची वेळ आहे. सुरेशने ते हसण्यावारी नेलं आणि म्हणाला, आई तू पण ना जुन्या काळातल्या गोष्टी करतेस तू. पण आईने एक गोष्ट सांगितली. तिने सांगितलं, तुझ्या आजोबांना पण असंच व्हायचं रे. आणि त्यांनी ऐकलं आणि त्यांचंही आयुष्य त्यामुळेच बदललं. सुरेशने विचारलं, कसं बदललं? आई आई म्हणाली, ते तुला तेव्हाच कळेल जेव्हा तू स्वतः ऐकशील. त्या रात्री सुरेशला परत 2:15ला जाग आलीच. पण यावेळी तो उठला, तो बेडवर बसला, डोळे मिटले, काहीच केलं नाही, फक्त बसला. आणि 5 मिनिटांनी काहीतरी विचित्र झालं मित्र हो. त्याला ऐकू आलं. नाही नाही, कुणाचा आवाज नव्हता, कोणतं भूत नव्हतं, कोणतं प्रकटीकरण नव्हतं. त्याला ऐकू आलं स्वतःचं हृदय, धडधड धडधड धडधड. आणि त्या धडधडीत त्याला एक क्लिअरिटी आली, एक विचार आला, स्वच्छ, स्पष्ट, क्रिस्टल क्लिअर. मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, बास, एवढाच विचार. पण हा विचार इतका पॉवरफुल होता, इतका ठोस होता की सुरेशच्या डोळ्यात पाणीच आलं. कारण हा विचार त्याच्या मनात गेल्या 10 वर्षांपासून दबलेला होता. भीतीने, इन्सिक्युरिटीने, लोक काय म्हणतील या गोष्टीने तो दाबल्या गेलेला होता. पण त्या रात्री 3 वाजता जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं होतं, तेव्हा त्याचं खरं मी जाग झालं होतं.
पुढच्या 6 महिन्यात सुरेशने काय केलं ते मी तुम्हाला नंतर सांगतो. पण आधी तुम्हाला हे समजून घ्यायला हवं, की ही फक्त सुरेशचीच गोष्ट नाही, ही तुमची देखील गोष्ट आहे मित्रहो. आता रात्री 3 ते 5 हा काळ काय आहे बरं? आता मी तुम्हाला विज्ञान, अध्यात्म आणि प्राचीन ज्ञान तिन्ही दृष्टिकोनातून हे समजावून सांगतो. पहिला दृष्टिकोन आयुर्वेद. आयुर्वेदात दिवसाचे आणि रात्रीचे प्रहर विभागलेले आहेत. प्रत्येक प्रहरात एक विशिष्ट ऊर्जा राज्य करत असते. रात्री 2 ते 6 हा जो काळ आहे हा वात काळ मानला जातो. वात म्हणजे वायू, वायू म्हणजे गती, हालचाल, चेतना. या काळात तुमचं मन सर्वात सूक्ष्म, सर्वात अलर्ट, सर्वात रिसेप्टिव्ह अवस्थेत असतं. म्हणजे काय हो? म्हणजे रात्री 3 ते 5च्या दरम्यान तुमचं जे मन आहे ते इतकं शांत आणि इतकं तीक्ष्ण असतं, की ते अशा सिग्नल्स रिसीव्ह करू शकतं, जे दिवसभराच्या या गोंगाटात तुम्हाला कधीच ऐकू येणार नाहीत. तुम्ही दिवसभर काय करता ते आठवा बरं. सकाळी उठता, फोन बघता, नोटिफिकेशन्स बघता, WhatsApp मेसेजेस, ऑफिसमधले, मग ट्रॅफिक आलं, बॉसचं बोलणं आलं, घरचे प्रश्न आले, मुलांचा अभ्यास, बातम्या, रील्स स्क्रोल करणं, शॉर्ट्स बघणं. तुमचं मन दिवसभर इतक्या इनपुट्सने भरलेलं असतं, की तुम्हाला स्वतःचाच आवाज ऐकू येत नसतो. पण रात्री 3 वाजता सगळं काही शांत असतं. कुणाचा फोन नाही, कुणाची अपेक्षा नाही, कुणाचं जजमेंट नाही, जज करणारे डोळे नाहीत. तुम्ही आहात आणि तुमचा आत्मा, बस एवढंच. आता दुसरा दृष्टिकोन, ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनचं दृष्टिकोन मी तुम्हाला सांगणार आहे. TCM, ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन नुसार रात्री 3 ते 5चा काळ हा लंग्सचा काळ असतो, म्हणजे फुफ्फुसांचा काळ. आता तुम्ही म्हणाल, फुफ्फुसांचा आणि अध्यात्माचा काय संबंध हो? TCM मध्ये फुफ्फुस फक्त श्वास घेण्याचाच अवयव आहे असं नाही, असं सांगण्यात आलंय. फुफ्फुस ग्रीफ म्हणजे दुःख, शोक आणि लेटिंग गो, जाऊन देणे म्हणजे सोडून द्यायचं, याच्याशी जोडलेले आहेत. जर तुम्ही 3 ते 5च्या दरम्यान रोज जागे होत असाल तर TCM, म्हणजेच ते जे ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन आहे ते सांगतं, की तुमच्या आत एक न व्यक्त केलेलं दुःख दडलेलं आहे. एक ओझं आहे जे तुम्ही सोडू शकत नाहीये. एक व्यक्ती, एक प्रसंग, एक अपमान, एक पराभव, काहीतरी तुम्ही मनात धरून ठेवलंय आणि ते बाहेर यायला सांगतंय. हे ऐकताना तुमच्या मनात कोणाचा तरी चेहरा आलाय ना बरोबर? कोणीतरी एक आठवण कोणती तरी तुमची असेल, ती आठवण आली आहे, बरोबर ना? तेच ते आहे मित्रहो, तेच ते आहे. आता तिसरा दृष्टिकोन, योग आणि वेदांत. योगशास्त्रात या वेळेला ब्रह्ममुहूर्तच्या अगदी जवळचा काळ मानतात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या 1.5 तास आधीचा काळ, म्हणजे साधारण पहाटे 4:30 ते 5:30 दरम्यान. पण 3 ते 5 हा काळ ब्रह्ममुहूर्ताची तयारी आहे. याला अमृत वेला असंही म्हटलेलं आहे, अमृताची वेळ. पण का हो? कारण यावेळी पृथ्वीचं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं ते सर्वात शांत झालेलं असतं. मानवी मेंदूच्या ब्रेन वेव्स या थीटा स्टेटमध्ये असतात. थीटा स्टेट म्हणजे काय? म्हणजे तुमचं जे कॉन्शियस माइंड आहे आणि अनकॉन्शियस माइंड आहे यांच्यातला जो पडदा आहे तो सर्वात पातळ असतो. हे समजून घ्या. दिवसभर तुमच्या कॉन्शियस माइंडला माहिती असतं, की मला पैसे हवे आहेत, मला निरोगी व्हायचंय, पण सबकॉन्शियस माइंड सतत एक वेगळीच गोष्ट बोलत असतं. ते बोलतं, की तुला ते मिळणार नाही, तू लायक नाहीस, तुझ्या नशिबातच नाही, असं बोलत असतं. दिवसभर हे 2 माइंड्स एकमेकांशी भांडत असतात, विरोधात असतात. पण रात्री 3 ते 5च्या दरम्यान जेव्हा तो पडदा पातळ होतो, तेव्हा तुम्हाला एक युनिक अपॉर्च्युनिटी, एक युनिक संधी मिळते. तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी थेट बोलण्याची ही संधी असते मित्रहो. ते रिप्रोग्राम करू शकता, ते रिप्रोग्राम करण्याची ही संधी असते. तुमचं आयुष्य अक्षरशः
तुम्ही रीराईट करू शकता. ही शक्यता फक्त त्या काळातच आहे. पण मला भीती वाटते असं तुम्ही म्हणाल. मला माहिती आहे मित्र हो, खूप जणांना वाटतं रात्री 3 वाजता म्हणजे भूताचा प्रहर असं आम्ही ऐकलेलं आहे. लहानपणी आजीने सांगितलेल्या गोष्टी आम्हाला आठवतात. अंधारात काहीतरी हल्ल्यासारखं वाटतं, छातीत धडधड वाटते. पण मला तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे इथे सांगू द्या. जी शक्ती तुम्हाला रात्री 3 वाजता उठवते ना, ती तुम्हाला हानी पोचवायला उठवत नाहीये. ती तुम्हाला जाग करायला उठवते. जाग शब्दाच्या खऱ्या अर्थाने. तुमचं शरीर दिवसभर जागा असतं, पण तुमचा आत्मा झोपलेला असतो. रात्री 3 वाजता शरीर झोपतं, पण आत्मा जागा होतो आणि तो तुम्हाला सांगतो की ऐक, ऐक ना, मी खूप दिवसांपासून तुझ्याशी बोलतोय रे, पण तू ऐकत नाहीयेस. भीती ही नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. पण भीती हे सिग्नल आहे की तुम्ही एका थ्रेशोल्डवर उभे आहात. भीतीच्या पलीकडे जे आहे ते तुमचं खरं आयुष्य आहे. तुम्ही जे जगता ते नाही, जे तुम्ही जगण्यासाठी जन्माला आला आहात, ते तुमचं खरं आयुष्य आहे. आणि ते तुमच्या या भीतीच्या पलीकडे आहे मित्र. आता ब्रह्मांडाचे 5 संकेत ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात. आता मी तुम्हाला सांगतो की रात्री 3 ते 5 दरम्यान जाग येणं हा एकमेव संकेत नाहीये. ब्रह्मांड तुम्हाला अनेक मार्गांनी सांगतंय, ते ऐका. तर आता हे 5 संकेत लक्षात घ्या मित्र. पहिला संकेत आहे एकच संख्या वारंवार दिसणं. तुम्ही फोनवर वेळ बघता 11:11 असतो, गाडीचा नंबर 777 असतो, बिलावर 333, रिसिप्टवर 444 दिसतो. तुम्हाला वाटतं कोइन्सिडन्सेस आहेत, पण कोइन्सिडन्स एकदाच होतो, दोनदा होतो, रोज होत नाही. रोज होतो तो संकेत असतो मित्र. न्यूमरोलॉजी मध्ये यांना एंजल नंबर्स असं म्हणतात. 11:11 दिसणं म्हणजे तुमच्या विचारांवर लक्ष दे, तुझ्या विचारांवर लक्ष दे, तुझे विचार रियालिटी बनतायत, यांना काळजीपूर्वक निवड, असा युनिव्हर्सचा मेसेज आहे. आता 333 दिसणं म्हणजे तू योग्य मार्गावर आहेस, इथे थांबू नकोस, चालत राहा. 555 म्हणजे मोठे बदल येत आहेत, मोठा काहीतरी बदल येतोय, त्यासाठी सज्ज हो, तयार राहा. आता दुसरा संकेत, एकाच विषयावरचे विचार सतत मनात येणे. तुम्हाला सारखं वाटतं की मला ते काम सुरू करायचंय, मला ती नोकरी सोडायची आहे, मला तिथे तिथे जायचंय, मला ते शिकायचंय. पण तुम्ही म्हणता नंतर बघू, वेळ आल्यावर बघू, आधी हे होऊ दे, मग बघू द्या. पण तो विचार काय जात नाही. तो परत परत येतो, रात्री येतो, सकाळी येतो, जेवताना येतो. तो विचार तुमचा पिछाच सोडत नाही. कारण तो विचार तुमचा नाहीये, तो तुमच्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. तो विचार ब्रह्मांडाचं ते GPS आहे मित्र हो, जो तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनकडे नेतोय. आता तिसरा संकेत, जुने लोक अचानक आयुष्यातून निघून जाणं. गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात तुमच्या लक्षात आलं का की जुने मित्र, नातेवाईक, कधी कधी अगदी जवळचे लोकही ते दुरावले आहेत. भांडण झाली, मतभेद झाले किंवा नुसतंच नॅचरली ते दूर गेले असावेत. तुम्हाला वाटलं असेल माझं काही चुकलंय का, मी एकटा पडतोय का? नाही मित्र हो, तुम्ही एकटे पडत नाही आहात, तुम्ही मोकळे होत आहात. जुनं जाऊन नवीन यायला ती जागा लागते ना. जुन्या फांद्या छाटल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही. ते लोक वाईट नव्हते पूर्णपणे, पण त्यांची भूमिका तुमच्या कथेत संपलेली आहे. आता नवीन पात्र येणार आहेत. आता चौथा संकेत काय ते ऐका. आता चौथा संकेत, शरीरात अचानक बदल जाणवणे. कधी कधी तुम्हाला अचानक थकवा जाणवतो, कधी अचानक ऊर्जा जाणवते, कधी डोकं जड वाटतं, कधी छातीत एक विचित्र हलकेपणा जाणवतो. मेडिकल रिपोर्ट्समध्ये सगळं नॉर्मल येतं, पण तुम्हाला वेगळंच होतं. हे शरीर रिकॅलिब्रेट होतंय मित्र हो. तुमची एनर्जी शिफ्ट होते. तुम्ही एका फ्रिक्वेन्सीवरून दुसऱ्या फ्रिक्वेन्सीवर जात आहात. हा ट्रान्झिशन पिरियड आहे. हे अनकम्फर्टेबल असतं, पण हे तुमच्या वाढीसाठी, हे तुमच्या ग्रोथसाठी नेसेसरी आहे. आता 5वा संकेत, रात्री 3 ते 5 दरम्यान जाग येणे.
हा सर्वात पॉवरफुल संकेत आहे. कारण बाकीचे जे सगळे संकेत आहेत ते तुमच्या कॉन्शियस माइंडला दिले गेलेले आहेत, जे तुम्ही इग्नोर करू शकता. पण रात्री तुम्हाला उठवणं हे डायरेक्ट ॲक्शन आहे. ब्रह्मांड सांगतंय की बाकी सगळं तू ऐकलं नाहीस, तर आता मी तुला उठवतोय आणि हे ऐक. आता आपण परत सुरेशकडे येऊया. त्या रात्रीनंतर काय झालं? सुरेशने त्या रात्रीपासून एक गोष्ट सुरू केली. रोज रात्री 3 वाजता जागा झाला की तो 30 ते 40 मिनिटं शांत बसायचा. ना मंत्र, ना जप, ना कसली टेक्निक. फक्त बसायचा, श्वासांवर लक्ष द्यायचा आणि ऐकायचा. पहिला आठवडाभर काय झालं? काहीच झालं नाही. दुसऱ्या आठवड्यात त्याला विचार यायला लागले, क्लिअर स्ट्रक्चर्ड विचार. तिसऱ्या आठवड्यात त्याला एक आयडिया आली. त्याच्या कारखान्यात जे वेस्ट मटेरियल फेकून दिलं जायचं ते रिसायकल करून एक नवीन प्रोडक्ट बनवता येऊ शकतं. त्याला इंजिनिअरिंग कळायचं, त्याला मटेरियल कळायचं. फक्त त्याने कधी या अँगलने विचार केला नव्हता. त्याने एका रात्री ते लिहून ठेवलं. सकाळी उठल्यावर ते बघितलं, विचार व्हॅलिड होता. पुढच्या महिन्यात त्याने ते प्रोटोटाईप बनवलं. कारखान्यातल्या एका मालकाला त्याने ते दाखवलं. त्या मालकाने सांगितलं, सुरेश, यात पोटेन्शियल आहे. 6 महिन्यात सुरेशने नोकरी सोडली. त्याचं स्वतःचं युनिट त्याने सुरू केलं. मग पहिल्या वर्षी फार प्रॉफिट आला नाही, पण दुसऱ्या वर्षी त्याचा टर्नओव्हर 42 लाख रुपयांचा झाला होता. तिसऱ्या वर्षी सुरेश जाधव आज अंबरनाथमध्ये 3 युनिट चालवतो, 35 लोकांना एम्प्लॉयमेंट देतो आणि त्याचं अर्धवट घर ते आता पूर्ण झालंय, 2 मजली झालंय. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे ती लक्षात घ्या. सुरेशला आता रात्री 3 वाजता जाग येत नाही, कारण आता त्याला जागा व्हायची गरजच नाही. तो आधीच जागा झालाय मित्रहो. आता हे तुमच्या बाबतीत कसं काम करतं? आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं ठीक आहे रे बाबा, पण मला प्रॅक्टिकली काय करायचंय? मला पैसे हवेत, मला आरोग्य हवंय, मला सुख हवंय, मला माझं आयुष्य बदलायचंय. रात्री बसून काय होणार आहे? हा प्रश्न विचारणं म्हणजे तुम्ही एका बीजाला विचारताय की तू जमिनीत बसून काय करतोयस, फळ कुठं आहे? अहो, बीज जमिनीत बसतं, अंधारात बसतं, शांततेत बसतं आणि मग एक दिवस ते फुटतं. आणि एकदा ते का फुटलं की त्याला कोणीच थांबवू शकत नाही. ना दगड, ना माती, ना कॉन्क्रीट. तुम्ही कधी बघितलंय का दगडाच्या फटीतून वाढलेलं झाड? त्या बीजाला कोणी सांगितलं नव्हतं की तू इथे वाढू शकत नाहीस, पण ते वाढलंच ना. कारण त्याच्यात जी शक्ती होती ती कोणत्याही बाह्य अडथळ्यापेक्षाही मोठी होती. ती शक्ती तुमच्यातही आहे. तुम्हाला फक्त ती ऍक्टिव्हेट करायची गरज आहे. पण कशी? आता मी तुम्हाला सांगतो. रात्रीच्या जागरणाचे 5 स्टेप्स ज्यांनी तुमचं आयुष्य बदलतच. स्टेप नंबर 1, भीती सोडा, स्वीकार करा. पुढच्या वेळी रात्री 3 वाजता जाग आली तर घाबरू नका. उठा, बसा, स्वतःला सांगा की मी सुरक्षित आहे, मी तयार आहे, मला जे सांगायचंय ते मी ऐकायला तयार आहे. फक्त ही 3 वाक्य आहेत. मनातल्या मनात म्हणा. तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला, तुमच्या आत्म्याला सिग्नल द्या की तुम्ही आता रेडी आहात. आता स्टेप नंबर 2, श्वासांवर लक्ष केंद्रित करा. डोळे मिटा, हळूहळू दीर्घ श्वास घ्या. 4 सेकंद श्वास आत, 4 सेकंद थांबा, 4 सेकंद श्वास बाहेर. हे 5 ते 10 वेळा करा. तुमचं मन शांत होईल, विचारांचा गोंधळ कमी होईल, तुम्हाला एक क्लिअरिटी जाणवेल. ही क्लिअरिटी म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड उघडतंय. तो एक दरवाजा उघडतोय जो दिवसभर बंद होता. आता स्टेप नंबर 3, विचारा. मनातल्या मनात एक प्रश्न विचारा. कोणताही प्रश्न. माझ्या आयुष्याचा पर्पज काय आहे? किंवा मला कशामुळे खरा आनंद मिळेल? किंवा मला पुढे काय करायला हवं? कोणताही प्रश्न विचारा आणि मग शांत बसा. उत्तर लगेच येणार नाही मित्रहो. कदाचित त्या रात्रीही येणार नाही. कदाचित पुढच्या दिवशी सकाळी शॉवरमध्ये तुम्हाला येईल. कदाचित कुणाच्या बोलण्यातून ते उत्तर येईल. कदाचित एखाद्या पुस्तकातल्या एखाद्या ओळीतून येईल. पण ते येईल मित्रहो, नक्की येईल. कारण तुम्ही विचारलंय आणि ब्रह्मांडाला उत्तर द्यायलाच लागतं. आता स्टेप नंबर 4, अफर्मेशन्स बोला.
या थीटा स्टेटमध्ये तुम्ही जे बोलता ते डायरेक्टली तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. म्हणून यावेळी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलणं खूप महत्वाचं आहे. ते बोला, मनातल्या मनात बोला. माझ्याकडे विपुल धनसंपत्ती येत आहे. माझं शरीर निरोगी आहे. माझं मन शांत आहे. मी योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य लोकांना भेटतोय. माझ्या आयुष्यात चमत्कार घडत आहेत. मी या ब्रह्मांडाचा लाडका आहे. हे फक्त शब्द नाहीत मित्र हो, हे कमांड्स आहेत. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कमांड देत आहात आणि सबकॉन्शियस माइंड ही गोष्ट कधी क्वेश्चन करत नाही. ते फक्त एक्झिक्यूट करतं. तुम्ही ते सांगाल आणि ते ते करतच. दिवसभर तुम्ही अनकळत सांगता, मला काहीच जमत नाही, माझं नशीब खराब आहे आणि पैसे कुठून येणार, आणि सबकॉन्शियस माइंड तेच ऐकतं आणि तशीच रियालिटी तयार करतं. पण रात्री 3 वाजता तुम्ही ते बदलू शकता. तुम्ही नवीन प्रोग्राम इन्स्टॉल करू शकता. त्यामुळेच हे महत्वाचं आहे. आता स्टेप नंबर 5, कृतज्ञता व्यक्त करा. शेवटी डोळे मिटलेले असताना 3 गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा, ज्या तुमच्याकडे आधीच आहेत. तुमचा श्वास, तुमचं कुटुंब, तुमचं जे खाता ते अन्न, तुमचं छत, काहीही, पण मनापासून. हा, खोटं नाही, दिखावा नाही, इंस्टाग्राम पोस्टसाठी केल्यासारखं नाही, मनापासून. कृतज्ञता ही ब्रह्मांडाची भाषा आहे मित्र. जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला सांगता की मला तू जे काही दिलंयस ते मला कळालंय आणि मला ते आवडलंय आणि मला आणखी तेच हवंय. आणि ब्रह्मांड सांगतं की हा माणूस ॲप्रिशिएट करतो, याला आणखी देऊया. आता ती गोष्ट जी कुणीच सांगत नाही, आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो, जी या विषयावर बोलणारे बहुतेक लोक तुम्हाला सांगणार नाहीत. रात्री 3 ते 5च्या दरम्यान जाग येणं हे नेहमीच स्पिरिच्युअल साईन नसतं. हो, मी हे म्हणालोय. कधी कधी ते खरोखरच मेडिकल रिझनमुळे असतं. स्लीप ॲपनिया, अँझायटी डिसऑर्डर, डिप्रेशन, थायरॉइड इश्यूज, ब्लड शुगर फ्लक्च्युएशन, या सगळ्यामुळेही मध्यरात्री जाग येऊ शकते. आणि या गोष्टींना मेडिकल अटेन्शन हे लागतंच मित्र हो. जर तुम्हाला सतत थकवा, उदासीनता, श्वास घ्यायला त्रास किंवा इतर शारीरिक लक्षणं जाणवत असतील तर कृपया डॉक्टरांकडे जा. अध्यात्म आणि आरोग्य यांचा एकमेकांशी विरोध नाही, हे लक्षात घ्या. ते एकमेकांशी पूरक आहेत. पण जर मेडिकलमध्ये म्हणजे तुम्ही दवाखान्यात गेलात आणि मेडिकल रिझन्स नसतील, जर रिपोर्ट सगळे नॉर्मल येत असतील, जर तुम्ही फिजिकली पूर्णपणे फिट असाल, ठीक असाल आणि तरीही रोज त्याच वेळेला जागे होत असाल, तर मित्रांनो, ते मेडिकल रिझन नाहीये, ते एक स्पिरिच्युअल रिझन आहे आणि तुम्हाला ते ओळखायलाच हवं. पण कसं ओळखायचं? तर खूप सोपं आहे. जर मेडिकल कारणामुळे जाग आली तर तुम्हाला इरिटेशन वाटतं, छे परत मला जाग आली, झोप मोड झाली, असं. पण जर स्पिरिच्युअल कारणामुळे जाग आली तर तुम्हाला एक अनामिक शांतता जाणवत असते, एक स्टिलनेस, जसं कुणीतरी प्रेमाने तुम्हाला उठवलंय असं. कुणीतरी हळुवारपणे तुमच्या कपाळावर हात ठेवलाय आणि म्हणतंय की उठ, तुझ्यासाठी काहीतरी आहे. ती भावना तुम्हाला आली असेल तर तुम्ही भाग्यवान आहात, खरोखरच मित्र हो. आता रत्नागिरीच्या शिक्षिकेची कथा मला तुम्हाला सांगायची आहे. दुसरी गोष्ट आहे, सांगतो. रत्नागिरी एक शाळा, सुनीताताई, वय वर्ष 38, शाळेत शिक्षिका, नवरा मच्छीमार. 3 वर्षांपूर्वी नवऱ्याचं ॲक्सिडेंट झालं होतं बिचाऱ्याचं. पाठीचा मणका दुखावला, काम बंद झालं. घर चालवायची सगळी जबाबदारी सुनीताताईंवर आली. शाळेचा पगार 22,000, खर्च 35,000. दर महिन्याला तूट पडायची, उधारी वाढत होती, तब्येत खराब होत होती, झोप उडाली होती. आणि मग ते सुरू झालं. रोज रोज रात्री 3:20 वाजताच जाग येणं, रोज, अगदी रोज. सुनीताताईंना भीती वाटायची. त्या उठून देवापुढे दिवा लावायच्या आणि परत झोपण्याचा प्रयत्न करायचा, पण झोप काय लागायची नाही. एक दिवस त्यांच्या शाळेतल्या एका सहकार्याने त्यांना सांगितलं, ताई, तुम्ही रात्री जागे होताना शांत बसा, त्यावेळी काहीतरी होईल. सुनीताताईंनी विश्वास ठेवला. त्यांनी ते करायला सुरुवात केली. 3 आठवड्यांनी एक विचार आला. त्यांना लहानपणी लोणचं, मसाले, पापड हे बनवायला खूप आवडायचं. आई शिकवायची. सुनीताताईंचे हात लागले की लोणचं वेगळंच लागायचं.
गावातले लोक म्हणायचे, सुनीताबाई, तुमचं आंब्याचं लोणचं बाजारात मिळालं असतं तर किती छान हो, आम्ही ते आधी विकत घेतलं असतं. त्या रात्री 3 वाजता बसलेले असताना हा विचार त्यांच्या मनात परत आला, स्पष्ट, ठळक, लोणचं. सुनीताताईंनी दुसऱ्या दिवशी 5 किलो आंब्याचं लोणचं बनवलं. शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना दिलं. सगळ्यांनी ते विकत घेतलं. पुढच्या आठवड्यात मागणी वाढली. एका महिन्यात व्हॉट्सअपवरून ऑर्डर्स यायला लागल्या. आज ताईंचं लोणचं हा ब्रँड रत्नागिरीत, चिपळूणमध्ये आणि पुण्यापर्यंत तो पोहोचलाय. त्यांचा मंथली रेव्हेन्यू शाळेच्या पगाराच्या तिप्पट झालाय मित्र हो. नवऱ्याच्या ट्रीटमेंटसाठी पैसे आता उरायला लागलेले आहेत आणि मुलांचं शिक्षण सुरळीत चालू आहे. आणि सुनीताताई सांगतात, ते लोणचं माझं नाही, ते रात्री जे 3 वाजता मला मिळालं ना, त्याचं आहे. आता विज्ञान काय सांगतं, न्यूरोसायन्सचा दृष्टिकोन पाहूया. आता तुम्ही म्हणाल की बाबा हे सगळं भावनिक आहे, सायन्स बेसिस काय आहे याचं, तर ऐका. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे न्यूरो सायंटिस्ट डॉक्टर अँड्र्यू ह्युबरमॅन यांनी एक रिसर्च पब्लिश केला. त्यांच्या रिसर्चनुसार रात्री 3 ते 5 दरम्यान मानवी मेंदूत कॉर्टिसॉल म्हणजे जो स्ट्रेस देणारा हॉर्मोन आहे याचा एक नॅचरल स्पाइक होत असतो. हा स्पाइक तुम्हाला पार्शियली जाग करत असतो. सामान्यतः तुम्हाला ते जाणवत नाही आणि तुम्ही परत झोपी जाता. पण जर तुमच्या आयुष्यात एखादा अनसॉल्व्ड इश्यू आहे, एखादा सप्रेस झालेला इमोशन असेल, एखादं अनफुलफिल्ड डिझायर असेल, जी इच्छा पूर्ण झालेली नाही असे असेल, तर हा जो कॉर्टिसॉल स्पाइक आहे हा तुम्हाला पूर्णपणे जाग करतो. म्हणजे सायन्स सुद्धा सांगतं की तुमच्या मनात काहीतरी आहे जे बाहेर यायला तयार आहे. फक्त दिवसभर तुम्ही ते दाबून ठेवलंय आणि रात्री ते बाहेर येतं. आता दुसरा एक रिसर्च आहे हार्वर्ड मेडिकल स्कूलचा. त्यांनी सांगितलंय की रात्री 3 ते 5 दरम्यान REM स्लीप आणि डीप स्लीप यांच्यातला ट्रान्झिशन फेज असतो आणि या फेजमध्ये मेंदू मेमोरीज कन्सॉलिडेट करत असतो, म्हणजे इमोशनल प्रोसेसिंग करत असतो आणि क्रिएटिव्ह कनेक्शन्स तो बनवत असतो. म्हणजे यावेळी तुमचा मेंदू लिटरली डॉट्स कनेक्ट करतोय मित्र हो. नवीन आयडियाज, सोल्युशन्स, इन्साइट्स हे सगळं यावेळी जनरेट होतं. म्हणूनच हिस्ट्रीमधले अनेक ग्रेट आयडियाज रात्रीच्या यावेळीच आलेले आहेत. थॉमस एडिसन रात्री उशिरापर्यंत जागे राहायचे. निकोला टेस्ला मध्यरात्री आयडियाज जनरेट करायचे. त्यांना आयडियाज या मध्यरात्रीच यायच्या. आईन्स्टाईनला सापेक्षतावादाचा मूळ विचार हा या एका रात्रीच्या स्वप्नातच आलेला आहे. तुमचं मन रात्री 3 वाजता जे करतं ते दिवसा कधीच करू शकत नाही. पण माझ्या बाबतीतच का, हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. जगात इतके सगळे लोक आहेत, सगळ्यांनाच रात्री जाग येत नाही, मग मलाच का? कारण तुम्ही तयार आहात, तुम्ही रेडी आहात. सगळ्यांना संधी मिळत नसते मित्र हो, सगळ्यांना संकेत मिळत नाहीत. ज्यांना मिळतात ते स्पेशल असतात, ते चोजन असतात. हे इगो बूस्ट करत नाहीये मी, हे सत्य आहे तेच सांगतो. ब्रह्मांड प्रत्येकाला रात्री 3 वाजता उठवत नाही. ज्यांच्यात पोटेन्शियल आहे, ज्यांच्यात ती ठिणगी आहे, ज्यांच्याकडून काहीतरी मोठं घडायचं आहे, फक्त त्यांनाच हा कॉल येत असतो आणि तुम्हाला तो आलेला आहे. आता प्रश्न हा नाही की तो आला का, प्रश्न हा आहे की तुम्ही तो उचलणार आहेत का? बहुतेक लोक तो फोन रिजेक्ट करतात. अरे परत जाग आली, चला झोपूया असं म्हणतात आणि अशा प्रकारे ते परत त्याच आयुष्यात अडकतात, त्याच रुटीनमध्ये, त्याच फ्रस्ट्रेशनमध्ये अडकून असतात. पण काही लोक तो फोन उचलतात आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. ते सुरेश होतात, ते सुनीताताई होतात. तुम्ही कोण होणार आहात हे तुम्हालाच ठरवायचंय मित्र हो. आता प्रत्येक तासांचं रहस्य. आता मी तुम्हाला रात्रीच्या प्रत्येक तासांचं स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स सांगतो. हे ऐका, कारण तुम्हाला एक्झॅक्टली कधी जाग येते त्यावरून तुम्हाला त्याचा संदेश कळू शकतो. आता रात्री 1 ते 3 लिव्हरचा काळ,
TCM नुसार या काळात तुमचं लिव्हर डिटॉक्सिफाय करतं, शारीरिक आणि इमोशनल दोन्हीही. यावेळी जाग आली तर तुमच्यात राग, फ्रस्ट्रेशन किंवा रिझेंटमेंट दबलेलं आहे. कुणावर तरी तुम्ही रागावलेले आहात, कदाचित स्वतःवरही. हे सोडून द्यायचं आहे, क्षमा करायची आहे, स्वतःलाही आणि दुसऱ्यांनाही. आता रात्री 3 ते 5 चा काळ, लंग्सचा काळ, हा सर्वात इम्पॉर्टंट काळ आहे. यावर आपण आधीच बोललेलो आहोत. दुःख, शोक, लेटिंग गो, जाऊ देणे आणि नवीन सुरुवात. या काळात जाग येणं म्हणजे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशनच्या उंबरठ्यावर आहात. तुमचं जुनं व्हर्जन मरतंय आणि नवीन व्हर्जन जन्माला येतंय. हे खूप पेनफुल असू शकतं, पण हे ब्युटिफुल देखील तेवढंच आहे. जसं साप त्याची कात टाकत असतो ना, अगदी तसंच. कात टाकताना त्याला वेदना होत असतात, पण त्यानंतर नवीन ताजेदार चमकदार त्वचा त्याला येत असते. आता पहाटे 5 ते 7 लार्ज इंटेस्टाईनचा काळ असतो. हा काळ शारीरिक आणि इमोशनल वेस्ट बाहेर टाकण्याचा काळ. ज्यावेळी जर जाग आली तर तुम्हाला काहीतरी सोडायचं आहे. एखादी सवय, एखादं व्यसन, एखादं नातं, एखादा विश्वास जो तुम्हाला मागे खेचतोय. सोडा ते आणि हलके व्हा. धनसंपत्ती, आरोग्य, सुख या तिन्हींचा कनेक्शन. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी ऐकल्यावर तुम्हाला अच्छा असं वाटेल. धनसंपत्ती, आरोग्य आणि सुख या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या नाही आहेत. त्या एकाच सोर्स मधून येत असतात. ते सोर्स म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी. तुम्ही कधी रेडिओ ऐकलाय का हो? जेव्हा तुम्ही एखादं स्टेशन ऐकायचं असेल तेव्हा तुम्ही तो नॉब फिरवता, बरोबर फ्रिक्वेन्सी लावता आणि मग क्लिअर आवाज तुम्हाला ऐकू येतो. जर फ्रिक्वेन्सी चुकली तर तुम्हाला फक्त नॉईज ऐकू येतं, स्टॅटिक, कर्कश आवाज. आता तुमचं आयुष्य हे अशाच एका रेडिओ सारखं आहे. तुम्हाला जे हवं आहे, पैसा, तब्येत, आनंद, ते सगळं आधीच एक्झिस्ट करतं. ते ब्रह्मांडात आधीच आहे. तुम्हाला फक्त बरोबर फ्रिक्वेन्सी लावायची आहे. आणि रात्री 3 ते 5 दरम्यान ही फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करणं सर्वात सोपं आहे. कारण 1 म्हणजे मन शांत आहे, 2 म्हणजे सबकॉन्शियस माइंड ओपन आहे, 3 म्हणजे एक्सटर्नल डिस्टर्बन्स शून्य आहे, 4 म्हणजे थीटा ब्रेन वेव्ह स्टेट ऍक्टिव्ह आहे आणि 5 म्हणजे ब्रह्मांडाची एनर्जी सर्वात रिसेप्टिव्ह स्टेट मध्ये आहे. म्हणजे यावेळी तुम्ही जे काही विचार करता, जे काही फील करता, जे काही इंटेंड करता, ते मॅनिफेस्ट व्हायची शक्यता सर्वात जास्त आहे मित्रहो. मॅनिफेस्टेशनचे 3 नियम जे रात्री 3 वाजता अप्लाय करायचे आहेत. नियम नंबर 1, क्लॅरिटी. तुम्हाला एक्झॅक्टली काय हवंय ते क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे. मला पैसे हवेत हे पुरेसं नाही. मला पुढच्या 6 महिन्यात माझ्या व्यवसायातून 5 लाख रुपयांचा प्रॉफिट हवाय, हे क्लिअर आहे. मला तब्येत चांगली हवी नाही. माझं वजन 8 किलोने कमी करायचंय आणि रोज एनर्जेटिक फील करायचंय, हे स्पेसिफिक क्लिअर आहे. तुम्ही रात्री 3 वाजता जेव्हा तुम्ही बसता तेव्हा हे क्लिअर पिक्चर मनात आणा. ते व्हिज्युअलाइज करा, ते फील करा. ते तुम्हाला आधीच मिळतंय असं फील करा. आता नियम नंबर 2, इमोशन. मॅनिफेस्टेशन मध्ये विचार इम्पॉर्टंट आहे, पण इमोशन सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे हवंय ते मिळाल्यानंतर कसं फील होईल, तो आनंद, ते समाधान, ती सिक्युरिटी, तो फ्रीडम, ते सगळे इमोशन आत्ता फील करा. रात्री 3 वाजता अंधारात बसून डोळे मिटून ते इमोशन्स अनुभवा. तुम्हाला माहितीये का, तुमचं सबकॉन्शियस माइंड पास्ट आणि फ्युचर मधला फरक ओळखत नाही. तुम्हाला फक्त प्रेझेंटच कळत असतं. जर तुम्ही आत्ता खरोखर आनंदी फील केलात ना, तर सबकॉन्शियस माइंडला वाटतं की हा माणूस आनंदी आहे, याच्या आयुष्यात आनंदाच्याच गोष्टी आणूया, आणि ते आणतं, खरोखरच आणतं. आता नियम नंबर 3, सरेंडर. हे सर्वात कठीण आहे मित्रहो. तुम्ही ते मागा, फील करा आणि मग सोडून द्या. कसं होईल, काय होईल, कधी होईल, कोण करेल, हे ब्रह्मांडावर सोडून द्या. तुमचं काम फक्त इंटेन्शन सेट करणं आहे आणि ऍक्शन घेणं. बाकीचं ब्रह्मांड करेल. टायमिंग ब्रह्मांड ठरवेल, मेथड ब्रह्मांड ठरवेल. फक्त विश्वास ठेवा, ट्रस्ट करा. आता मला ट्रस्ट करायला कठीण जातं, मला माहिती आहे मित्रहो. कारण आयुष्याने तुम्हाला अनेक वेळा दुखावलंय. तुम्ही ट्रस्ट केलात आणि लोकांनी ते ट्रस्ट तोडलंय. तुम्ही प्रयत्न केलात आणि रिझल्ट आला नाही. तुम्ही स्वप्न पाहिलीत पण ती तुटलीत. पण मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, तुम्ही अजून इथेच आहात ना?
जगत आहात ना, श्वास घेत आहात ना, याचा अर्थ तुमची स्टोरी अजून संपलेली नाहीये. तुमचा सर्वात चांगला चॅप्टर अजून लिहिला गेलेला नाहीये. तुमचा जो क्लायमॅक्स आहे तो अजून आलेला नाहीये. प्रत्येक चांगल्या कथेत नायकाला सर्वात मोठा त्रास हा शेवट होण्याच्या आधी येत असतो. सर्वात मोठा अंधार हा पहाटेच्या आधी असतो असं म्हणलं जातं. तुम्ही आता जिथे आहात ते कदाचित तुमच्या कथेतलं सर्वात डार्क चॅप्टर आहे. पण डार्क चॅप्टर नंतर काय येतं हो मित्र हो? कमबॅक, ट्रान्सफॉर्मेशन, विक्ट्री. आणि रात्रीचे 3 वाजता तुम्हाला तुम्हाला जी मिळणारी जाग आहे ही त्या विक्ट्रीची तयारी आहे. आता शेवटची एक गोष्ट सांगतो, कोल्हापूरच्या तरुणाची गोष्ट. कोल्हापूर, अमित पाटील, वय वर्ष 28, इंजिनिअरिंग पूर्ण केलं, 2 वर्ष नोकरी शोधत होता. 50 पेक्षा जास्त इंटरव्ह्यूज त्याने दिले, कुठेही सिलेक्ट झाला नाही. घरचे सांगायचे आमच्या पैशांनी शिकवलं, आता नोकरी नाही, आता काय उपयोग रे तुझा. मित्र पुढे गेले, कुणी पुण्याला गेलं, कुणी बँगलोरला गेलं, कुणी अब्रॉड गेलं. अमित मात्र कोल्हापुरातच बसलेला. डिप्रेशन, सेल्फ डाऊट, मी वर्थलेस आहे, माझ्यात काहीच नाही असं तो म्हणायचा. रात्री झोप लागायची नाही आणि जी लागायची ती 3 वाजता तुटायची. एक रात्र 3:10 वाजता याला जाग आली. अमित जागा झाला. त्या दिवशी त्याच्या सर्वात वाईट दिवस होता. एका कंपनीने त्याला फायनल राऊंडमध्ये नेलं आणि तिथे त्याला रिजेक्ट केलं होतं. अमितच्या मनात खूप डार्क विचार आले, खूप डार्क. पण त्या रात्री, त्या शांततेत, अंधारात त्याला काहीतरी जाणवलं. त्याला जाणवलं की तो रडतोय, आवाज न करता रडतोय. आणि त्या रडण्यातून एक हलकेपणा त्याला आला, जसं वर्षानुवर्ष साचलेलं पाणी बाहेर पडतं. आणि त्या हलकेपणानंतर एक विचार त्याला आला, मला नोकरी नको, मला माझं काम करायचंय. मला यूट्यूबवर इंजिनिअरिंग कन्सेप्ट मराठीमध्ये शिकवायचे आहेत. अमितने दुसऱ्या दिवशी एक व्हिडिओ बनवला फोनवर. कसलंही इक्विपमेंट नाही, काही एडिटिंग नाही, थंबनेल नाही, काहीच नाही, फक्त तो आणि त्याचं ज्ञान. आता या पहिल्या व्हिडिओला 43 व्ह्यूज आले आणि दुसरा व्हिडिओ बनवला, 78 व्ह्यूज आले, तिसरा 112. अमितने सोडलं नाही. रोज रात्री 3 वाजता उठायचं, टॉपिक्स प्लॅन करायचा, नोट्स बनवायचा आणि सकाळी व्हिडिओ शूट करायचा. 4 महिन्यांनी एक व्हिडिओ व्हायरल झाला, 5 लाख व्ह्यूज. आज अमित पाटील त्याचं यूट्यूब चॅनल 6 लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स झालेला आहे. त्याचे ऑनलाईन कोर्सेस तो विकतो. महिन्याला 3 लाखाहून ही अधिक कमावतो. ज्या कंपनीजने त्याला आधी रिजेक्ट केलं होतं त्या आता त्याला कोलॅबरेट करायला अप्रोच करत असतात. आणि आत्ता अमित सांगतो की माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट रात्रीचे 3:10 वाजता अंधारात एकट्याने रडत बसलेलो असतानाचा होता. मित्र हो, आता तुमची वेळ आहे. तुम्ही इतका वेळ व्हिडिओ बघत आहात, तुम्ही इथपर्यंत आलात, हे सुद्धा एक चिन्ह आहे. ब्रह्मांडाने तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ शोधला नाही, या व्हिडिओने तुम्हाला शोधलाय. आता तुमच्या समोर 2 रस्ते आहेत. पहिला रस्ता, हा व्हिडिओ बंद करा, अच्छा इंटरेस्टिंग होतं म्हणा आणि परत तुमच्या रुटीनला लागा आणि उद्या परत तीच नोकरी, तोच स्ट्रेस, तेच स्ट्रगल. 10 वर्षांनी मागे वळून बघाल आणि म्हणाल काहीच बदललं नाही. आणि आता दुसरा रस्ता, आज रात्री तुम्हाला 3 वाजता जाग येईल आणि ती येईलच मित्र हो, कारण आता तुमचं मन अलर्ट झालेलं आहे. तेव्हा उठा, बास, डोळे मिटा, श्वास घ्या आणि ऐका, विचारा, फील करा, ट्रस्ट करा. आणि 7 दिवस हे तुम्हाला करायचं आहे. 7 दिवस, 1 आठवडा. तुमचं काहीच जाणार नाही, काही लूज करणार, कोणतंच नुकसान होणार नाही. फक्त 30 मिनिटं रोज. पण फायदा मात्र अमर्याद आहे मित्र हो. आता शेवटची गोष्ट, ती सर्वात महत्वाची. मी हा संपूर्ण व्हिडिओ एका विशिष्ट पर्पजने बनवला आहे. तो पर्पज हा आहे की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, एक गोष्ट जी कदाचित तुम्हाला कुणी इतर सांगणार नाही. तुम्ही पुरेसे आहात मित्र हो. तुम्ही जसे आहात तसे पुरेसे आहात. तुमच्याकडे जे आहे ते पुरेसं आहे. तुमचं शिक्षण, तुमची पार्श्वभूमी, तुमचं गाव, तुमची जात, तुमचं पगार, तुमचं बँक बॅलन्स, यातलं काहीही तुम्हाला डिफाईन करत नाही. तुम्ही यापेक्षाही मोठे आहात. तुम्ही एक
अनंत ब्रह्मांडातला एक अद्वितीय अस्तित्व आहात. तुमच्यासारखा इतर कुणीच नाहीये मित्र, कधी नव्हता आणि कधी असणारही नाही. तुमच्या फिंगरप्रिंट्स या युनिक आहेत, तुमचा DNA युनिक आहे, तुमची स्टोरी ही युनिक आहे आणि तुमची जी डेस्टिनी आहे ती देखील युनिक आहे मित्र. रात्री 3 वाजता ब्रह्मांड तुम्हाला तेच सांगतोय, उठ, तू स्पेशल आहेस, तुझ्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी ठेवलंय, फक्त उठ. आता उठायचं की नाही ते तुम्हीच ठरवा. आता बघूया ब्रह्ममुहूर्ताचा चमत्कार, एक प्राचीन रहस्य. आता मी तुम्हाला एक प्राचीन रहस्य सांगतो जे या संपूर्ण विषयाचा पाया आहे. वेदांमध्ये लिहिलेलं आहे, ब्रह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वास्थो रक्षार्थ मायुषाः. म्हणजे जो ब्रह्ममुहूर्तात उठतो त्याचे आरोग्य, आयुष्य आणि रक्षण सदैव सुरक्षित राहते. हे फक्त श्लोक नाहीये, हे हजारो वर्षांपूर्वीच्या ऋषींनी केलेलं ऑब्झर्वेशन आहे. त्यांनी हे अनुभवलं, त्यांनी हे जगलं आणि त्यांनी हे लिहून ठेवलं तुमच्यासाठी. हजारो वर्षांपूर्वी कुणीतरी बसलंय आणि हे लिहिलंय, कारण त्यांना माहिती होतं की हजारो वर्षानंतर कुणीतरी तुमच्यासारखा या ज्ञानाच्या शोधात असेल. ब्रह्ममुहूर्तात म्हणजेच पहाटेच्या 4:30 ते 5:30च्या दरम्यान पृथ्वीवर एक विशेष ऊर्जा असते. यावेळी वातावरणातल्या ऑक्सिजनचं प्रमाण हे नासेंट ऑक्सिजन म्हणजेच ज्याला प्राणवायू म्हणतात, तो यावेळी सर्वाधिक उपलब्ध असतो. आता हा प्राणवायू तुमच्या रक्तात मिसळतो, तुमच्या पेशींना रिजनरेट करतो, तुमच्या मेंदूला ऍक्टिव्हेट करतो. पण 3 ते 5 हा काळ मात्र ब्रह्ममुहूर्ताची पूर्वतयारी आहे. हा काळ जणू काही तुम्ही ब्रह्ममुहूर्ताचं वॉर्मअप करताय असं आहे. यावेळी तुम्ही जर जागे असाल, ध्यान करत असाल, शांत बसलेले असाल, तर ब्रह्ममुहूर्ताचा फायदा हा तुम्हाला दुप्पट मिळतो. चाणक्यांनी सांगितलेलं आहे, जो ब्रह्ममुहूर्तात उठतो त्याला विद्या, बुद्धी आणि लक्ष्मी तिन्हीही प्राप्त होतात. विद्या म्हणजे ज्ञान, बुद्धी म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता आणि लक्ष्मी म्हणजे संपत्ती. तिन्ही फक्त लवकर उठण्याने, फक्त त्या सेक्रेड टाइम मध्ये, त्या दैवी टाइम मध्ये जागे होऊन त्या वेळेचा सदुपयोग करण्याने तुम्हाला हे फायदे होतात. आता 21 दिवसाचं चॅलेंज तुमच्या आयुष्याला पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी. आता मी तुम्हाला एक चॅलेंज देतो आणि हे चॅलेंज तुमचं आयुष्य बदलेल मित्र. 21 दिवस. न्यूरोसायन्स सांगतं की कोणतीही नवीन सवय बनायला मिनिमम 21 दिवस लागतात. 21 दिवसात तुमच्या मेंदूत नवीन न्यूरल पाथवेज तयार होत असतात. जुने पॅटर्न्स तुटतात, नवीन पॅटर्न्स बनतात. आता पुढचे 21 दिवस रोज रात्री जेव्हा 3 ते 5 दरम्यान जाग येईल तेव्हा हे करा. 1 ते 5 दिवस फक्त शांत बसा, शांत श्वासावर लक्ष द्या, विचार येऊ द्या पण त्यांना पकडू नका. पाण्यावरचे बुडबुडे बघतात ना, तसेच त्याच्याकडे बघा, ते येतात आणि जातात. आता 7 ते 10 दिवस प्रश्न विचारा, मला काय हवंय, माझा पर्पज काय, मला कशामुळे खरा आनंद मिळेल. रोज एकच प्रश्न विचारा आणि शांतपणे बसा. आता 11 ते 15 दिवस अफर्मेशन्स बोला. मी संपन्न आहे, मी निरोगी आहे, मी आनंदी आहे, माझ्या आयुष्यात विपुलता आहे. हे फील करा, खरोखरच फील करा, ते मिळालंय असं फील करा. आता 16 ते 21 दिवस व्हिज्युअलायझेशन करा. तुम्हाला जे हवंय ते डिटेलमध्ये व्हिज्युअलाइज करा. तुमचं स्वप्नातलं ते घर बघा, तुमच्या बँक अकाउंट मधला बॅलन्स बघा, तुमचं निरोगी शरीर बघा, तुमच्या कुटुंबाचा आनंद बघा. इतक्या डिटेलमध्ये बघा की तुम्हाला ते रिअल वाटलं पाहिजे. मग 21व्या दिवशी उठल्यावर तुम्हाला कळेल. काय कळेल ते मी सांगणार नाही, कारण ते तुम्हालाच अनुभवायचं आहे मित्र. फक्त एवढंच सांगतो, तुम्ही तेच व्यक्ती नसाल जे आज आहात. तुमचे डोळे वेगळे दिसतील, तुमचा चेहरा वेगळा दिसेल, तुमचा आवाज वेगळा दिसेल आणि तुमचा जो आत्मविश्वास आहे तो वेगळा असेल. आणि लोक स्वतःहून तुम्हाला विचारतील, काय झालं रे, तू बदललायस किंवा तू बदललीस, आणि तुम्ही फक्त हसाल.
आता शेवटचे शब्द. हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय, पण तुमचा प्रवास मात्र आत्ता सुरू होतोय. आज रात्री तुम्ही झोपाल, कदाचित 11 वाजता, कदाचित 12 वाजता, आणि मग रात्रीचे 3 वाजतील. अंधार असेल, शांतता असेल आणि तुम्हाला जाग येईल. त्या क्षणी तुम्हाला 2 गोष्टी आठवतील. एक म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघितला होता, आणि 2 म्हणजे ती भावना की माझ्यासाठी काहीतरी ठेवलंय. त्या भावनेला पकडा, सोडू नका. ती तुमचा दिवा आहे, अंधारातला दिवा. ती तुम्हाला मार्ग दाखवेल. रात्रीला भीती मानू नका. रात्र ही शत्रू नाही, रात्र ही तुमची सर्वात जवळची मैत्रीण आहे. ती तुम्हाला तुमच्या स्वतःशी भेटवते. ती तुम्हाला तुमच्या आत्म्याशी जोडते. ती तुम्हाला ते ऐकवते जे तुम्हाला दिवसभराच्या गोंगाटात कधीच ऐकू येत नाही. तुम्ही जे काही शोधत आहात, धनसंपत्ती, आरोग्य, सुख, शांती, प्रेम, ते सगळं तुमच्या आतच आहे. तुम्हाला ते बाहेर शोधायची गरज नाही. तुम्हाला आत डोकवण्याची गरज आहे. आणि आत डोकवायची सर्वात चांगली वेळ रात्रीचे 3 ते 5. सुरेशला सापडलं, सुनीता ताईंना सापडलं, अमितला सापडलं. आता तुमची वेळ आहे. उठा, बसा, डोळे मिटा आणि ऐका. तुमचं आयुष्य तुम्हाला बोलवतंय. आणि हो, एक काम करा. आत्ता हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल, जर तुमच्या अंगावर एकदा तरी शहारा आला असेल, जर तुम्हाला डोळ्यातून पाण्याचा एखादा थेंब जर आला असेल, तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला याची नितांत गरज आहे. तुमच्या मनात आता एक चेहरा आलाय ना, त्याला ते पाठवा. कदाचित हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनला होता आणि ब्रह्मांडाने तुमचं माध्यम म्हणून वापर केला असेल. मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला रात्री किती वाजता जाग येते आणि जाग आल्यावर तुम्हाला काय फील होतं. मी प्रत्येक कमेंट वाचतो मित्रहो, प्रत्येक. पुन्हा भेटूया. तोपर्यंत रात्री 3 वाजता जेव्हा जाग येईल तेव्हा उठा, ऐका आणि बदला. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. धन्यवाद मित्रहो.